दरम्यान सगळे सोयरे संदर्भात शासनानं काढलेला जी.आर. म्हणजे जुनीच बाब नव्यानंच सांगणं, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. वडील, आजोबा, पणजोबा यांच्याकडील नातेवाईक म्हणजे सगळे सोयरे हे आधीच प्रचलित नियम आहेत आणि त्यामुळे शासनानं जुन्या नियमाचा पुनरुच्चार केलेला आहे, अशी प्रतिक्रिया तायवाडेंनी दिली. तर हा ओबीसींचा विश्वासघात आहे. फडणवीस, अजित पवारांनी आता उत्तर द्यावं, अशी प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. आता जी.आर. मध्ये जो शब्द वापरलेला तोच शब्द वापरलेला आहे की वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्याकडील नोंदी असेल तर त्यांना ते प्रमाणपत्र देण्यात यावे. त्याच्यामध्ये फारसा काही बदल झालेला नाही. जी.आर. आहे जो आधीच प्रचलित नियम होता त्याचाच पुनरुच्चार सरकारने एकदा पुन्हा केलाय. तो आता कितीतरी दिवसानंतर पुन्हा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. काही लोक विसरले होते त्याच्यामध्ये, त्याचा आताच पुन्हा पुनर्विचार झाला. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आतापर्यंत प्रशासन प्रमाणपत्र देत आहे आणि याच्या पुढे देणार आहे. एकीकडं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आमचा DNA आमचा ओबीसीचा आहे. आता DNA का गबसल्यामुळे आम्हाला कळत नाही. अजितदादा म्हणते आम्ही धक्का लागू देणार नाही, पवार साहेब म्हणतात धक्का लागू देणार नाही, इकडे उद्धव ठाकरे म्हणतात धक्का लागू देणार नाही, सगळेच म्हणतात धक्का लागू देणार नाही. आपण दिवसा ढवळ्या हा धक्का दिवसा ढवळ्या हा धक्का लागण्याचा प्रकार घडत आहे ना. त्यावेळी सगळे नेते गप्प काय आहेत, हा माझा सगळ्या नेत्यांना प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.